स्वामी कृपया देवाया वजन करावा फेर सहज वेळी उदकी वह्यात रक्षिलिया निज सत्य हो स्वामी कृपया देवा या वजन करावा फेर वेळा म्हणे धरा राहते तर ज्ञानमती निरूपमा हो स्वामी कृपया देवा या वजन करावा फेर नाम म्हणता मोक्ष नाही असा उपदेश करतील काही बधीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्यते जयाचे राहिले मानसिद्धीची पावले तयासेच आज पडता मेली तिसी भरते वाचाळे नवविधीचा निषेध जिणे मुखे करीती वाद जन्म आले निंदे शुल्क घ्याती संसारा काही सांगू वेळवेळा आठव नाही त्या चांडाळ नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले आपुलिया नामासाठी लागे शंखासुरा पाठी या पोटी वेदचारी काढले जगी प्रसिद्ध हे बोली नामे गणिका तारिली आणि केही उद्धरली पातकी महादोषी जय पवाडी निर्जती नाम प्रल्हादाच्या चित्तेच गता होता घाती राख्या हाती विषाचे काय सर्व ऐशी कीर्ती तुका म्हणे नाम ख्याती नरका प्रति जाती निषेधिती एकच जयाचे राहिले मानसी देश पावले तयासी चास पडता मिली पिसी भरतैसी वाचाळे गतीच्या क्रमाने आलेला 943 क्रमांकाचा भाग आहे विचारातला चालू आहे मंगलाच्या अंगातून व्यतिरिक्त मुखानं परमात्म्याच्या नामाचा महिमा सांगतात यांनी नामाच्या महिमानाचा निषेध केला नामाने मोक्ष नाही अशी भाषा वापरली नवविधा भक्तीचा निषेध केला नवविधा भक्ती मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने कुचकामाची आहे अशा पद्धतीची भाषा वापरली अशा लोकांचा निषेध करताना महाराज म्हणतात ते लोक दुष्ट आहे त्यांचं वाक्य दुष्ट आहे ते निंदी आहे संसारामध्ये त्यांचा डुकरासारखा जन्म आहे हे सगळे निषेधाचे त्यांच्या भाषा म्हणजे नाम महात्म्य व्यक्त करण्याकरता व्यतिरिक्त मुखानं बोलणं महाराजांचं चालू आहे असा आपण विचार केला आता नामाने मोक्ष नाही नवविधा भक्तीनं मोक्ष नाही म्हणताना त्यांच्या हातात काय शास्त्राचं सूत्र याचा विचार जेव्हा केला तेव्हा क्रियेनं मोक्ष प्राप्त होत नाही क्रियेनं जर मोक्ष प्राप्त झाला तर तो अनित्य ठरेल म्हणून नामस्मरण नवविधा भक्ती कोणत्या ना कोणती तरी एक क्रिया ठरत असल्यामुळं त्याच्याने मोक्ष प्राप्त होत नाही असं या लोकांनी सांगितलं मग आपण त्याचं चिंतन करत असताना ही भक्तीची साधना नामसाधना नामस्मरणाची साधना याला क्रियात्मक साधना ठरवायचं की ज्ञानात्मक साधना ठरवायचं या संबंधात विचार केला ही क्रियात्मक साधना नसून ज्ञानात्मक साधना आहे असं लक्षात आल्याच्या नंतर मग ज्ञानात्मक साधना असलेल्या नामस्मरणानं किंवा ज्ञानात्मक साधना असलेल्या नवविधा भक्तीनं आपल्याला मोक्ष प्राप्तीत कुठलाही प्रत्यवाय अडचण असण्याचं कारण नाही असं चिंतन आपण केलं आणि त्याच्या पुढे आपण विचार करताना मग नामाचं हे भक्तीचा आणि ज्ञानाचा भेद सांगत असताना हे 4 विकल्प लोकांनी मांडलेले आहेत त्याच्या संबंधात विचार करत होतो भक्ती आणि ज्ञानाचं स्वरूप भिन्न म्हणून भक्ती ज्ञानाला वेगळं म्हणा भक्ती आणि ज्ञानाचं साधन भिन्न म्हणून भक्ती ज्ञानाला वेगळं म्हणा भक्ती आणि ज्ञानाचं फल वेगळं म्हणून भक्ती ज्ञानाला वेगळं म्हणा आणि भक्ती आणि ज्ञानाचा अधिकारी वेगवेगळा आहे म्हणून भक्ती आणि ज्ञानामध्ये भेद बघा अशा पद्धतीचं चिंतन काही लोकांनी केलं त्याचा निराश करण्याच्या निमित्तानं भक्ती आणि ज्ञानाचं स्वरूप कसं वेगळं नाही आपण विचार केला भक्ती आणि साधनाचं भक्ती आणि ज्ञानाच्या बद्दल साधनाचा भेद कसा नाही याचा विचार आणि फलाचा भेद कसा नाही याचा विचार मिळूनच आपण करत होतो बरं का साधन आणि फलभेद कसा नाही का भक्तीमध्ये जे जे साधन उपयोगी पडणार आहे ते साधन ज्ञानाला उपयोगी पडतं आणि ज्ञानासाठी जे जे साधन सांगितलेलं आहे ते भक्तीलाही उपयोगी पडतं तस्या साधनाने गायंती आचार्य हा म्हणून नारदांनी सांगितलेली भक्तीची साधना आणि कस्तरते माया या ठिकाणी
मायातरणाचा जो विचार सांगितलेला आहे तो ज्ञानाचा विचार म्हणायला हरकत नाही. साधना निगायंती आचार्य म्हणून सांगितलेली साधना भक्तीची आणि कस्तरती माया या प्रश्नाच्या उत्तराकरता दिलेली सगळी जी साधना आहे ती ज्ञानाची साधना म्हणता येण्यासारखी आहे. पण ज्ञानाची साधना सांगितली तिच्यानं भक्ती प्राप्त व्हायला लागली, भक्तीची साधना सांगितली दिशानं ज्ञान प्राप्त व्हायला लागलं. तर ज्ञानाच्या साधनेनं भक्तीच्या साधनेनं ज्ञान मिळायला लागल्यानंतर साधनाचा भेद आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. या मुद्द्याचं आपलं चिंतन चालू होतं आणि त्या मुद्द्याचं चिंतन करत असताना कस्तरती माया याच्यावर कोण मायेतून चरून जातो, कोण मायेतून तरून जातो हा प्रश्न निर्माण करून त्याच्या उत्तरादाखल मायेतून तरून जाणाऱ्या महापुरुषाचं जे वर्णन नारदाने केलेलं आहे हे सगळं वर्णन त्या वर्णनानुसार आपण अवस्था जर बघायला लागलो तर ज्ञान क्षेत्रातल्या महात्म्याची ही तशीच अवस्था असते, भक्तीच्या क्षेत्रातल्या महात्म्याची सुद्धा तीच अवस्था असते. हा विचार क्रमाक्रमाने जुळवून घेत आपण चिंतन करतो बरं का. संघाचा त्याग करणं ज्ञान आणि भक्ती क्षेत्रात समान आहे, महापुरुषाची सेवा करणं ज्ञान आणि भक्ती क्षेत्रात समान आहे, निर्ममता धारण करणं भक्ती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात समान आहे, एकांत स्थानाचं सेवन करणं भक्ती आणि ज्ञानामध्ये समान आहे, लोकबंधाचा त्याग करणं भक्ती आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये समान आहे, त्रिगुणाची मर्यादा ओलांडत पलीकडे जाऊन निस्त्रगुण्य अवस्था सिद्ध करून घेणं भक्ती आणि ज्ञानाच्या बाबतीत समान आहे, योगक्षेमाचा त्याग करणं उदरभरणाची सुद्धा कोणत्या प्रकारची चिंता न ठेवणं हे भक्ती आणि ज्ञानाच्या क्षेत्रातल्या महात्म्याच्या बाबतीमध्ये समानतेनं आहे. याच्या पुढचं चिंतन आपलं चालू होतं. तर हे दोन्ही क्षेत्रातले महात्मे कर्मफलाचा त्याग करतात, कर्माचा त्याग करतात हा विचार आपण पाहत होतो. कर्मफलाचा त्याग करणारा ज्ञान क्षेत्रातलाही महात्मा भक्तीच्या क्षेत्रातलाही महात्मा कर्मफलाचा त्याग करणार आहे. याच्या पुढचं चिंतन कर्म आणि संन्यस्यती याचा विस्तारपूर्वक विचार आपला चालू होता. कर्माचा त्याग म्हणजे कर्मफलाचा त्याग वेगळा आहे आणि स्वरूपतः कर्माचाच त्याग वेगळा आहे. कर्मच सोडून द्यायचं. काही लोक काय करतात, कर्म करतात आणि कर्माचं फल सोडून देतात आणि काही लोकांनी मात्र स्वरूपतः कर्माचा त्याग केलेला असतो. कशा करता हा कर्माचा त्याग, महात्मा कर्माचा त्याग का करतो, महात्म्याच्याकडून कर्मत्याग कसा घडतो या संबंधातलं चिंतन आपण करत होतो. गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या एका श्लोकाचा आश्रय आपण याच्याकरता घेतला. यस्त्वात्मरतिरेवस्या आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. जो आत्मरती आहे, आत्मतृप्त आहे, आत्मने संतुष्ट आहे अशा महात्म्याला कोणत्याही प्रकारचं कार्य नाही. म्हणजे त्याच्याकरता कर्म शिल्लक राहिलं नाही, तो कर्म करत नाही असं चिंतन भगवद्गीतेनं केलेलं आहे. तो महात्मा कर्म करत नाही असं सांगितल्याच्या नंतर मग त्याला कर्माची आवश्यकता का नाही बाबा याचं चिंतन करण्याच्या निमित्तानं शंकरानंदाने जे विकल्प उपस्थित केले त्या सगळ्या विकल्पाच्या आधारानं आपण विचार करत होतो. शंकरानंदाने असे विकल्प सांगितले की बाबा या कारणाने माणसाला कर्म करावं लागतं, हे कारण महात्म्याच्या ठिकाणी जर नसेल तर त्याला कर्माची गरज नाही. ज्या कारणाने कर्म करावं लागतं ते कर्म जर ते कारण जर महात्म्याच्या ठिकाणी नसेल कर्म करण्याची गरज नाही. ज्याला रोग झाला त्याला औषध घ्यावं लागतं, ज्याला रोगच झाला नाही त्याला औषध घेण्याची जशी गरज नाही तसं कर्म करण्याकरता औषध घेण्याला निमित्त रोग असणं आहे, त्याप्रमाणे कर्म करण्याला निमित्त जे आहे ते निमित्त असेल तर कर्म करण्याची गरज आहे. ते निमित्त जर नसलं कर्म करण्याची गरज नाही, रोग नसेल तर औषधाची गरज नाही. तसा प्रकार या ठिकाणी आहे. असं चिंतन शंकरानंद करायला लागले. त्यांनी सांगितलं महात्म्याच्या कर्माचा विचार करा. महात्मा कोणी कर्म करतो ते कशा करता करतो याचं चिंतन करा आणि त्या कर्माचं चिंतन करून मग कर्माच्या हेतूचं चिंतन करता करता तो हेतू महात्म्याच्या ठिकाणी आहे की नाही याचा अभ्यास करा. म्हणजे महात्म्याला कर्म का नाही हे तुमच्या लक्षात येईल असा विचार करून ते चिंतनाला लागले. त्याने सांगितलं कर्म 2 पद्धतीने असू शकतात, स्वार्थ परार्थ. आपल्या स्वतः करता क्रिया करायची असते, काही क्रिया दुसऱ्याच्या करता करायची असते. परार्थ क्रिया करण्याच्या योगानं आपल्याला त्या कर्माची काही बाधा आहे किंवा परार्थ कर्म जो करतो त्याला स्वतःला कर्माची गरज आहे असं काही समजायचं कारण नाही बरं का. त्या अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी हे उदाहरण लक्षात घ्या. शिकवण्याकरता लहान मुलाला शिकवण्याकरता मास्तरनी हातामध्ये पाठी धरलेली असते आणि मोठा अक्षर काढून तो गिरवत क ख असं म्हणत असतं की नाही. आता त्या मास्तरला तेवढं मोठं अक्षर काढत गिरवत क ख ग घ असं म्हणत बसायची गरज आहे म्हणून ते तो करायला लागला की पोराला शिकवण्याकरता करायला लागला.
पोराला शिकवण्याकरता जो करतो त्याच्याकरता ते तसं करण्याची गरज शिल्लक राहिली असं म्हणता येतं का? त्याला गरज नाही. फक्त लोकशिक्षणाकरता, विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरता त्याला जसं करावं लागतं त्या पद्धतीनं महात्म्याला स्वतःसाठी कोणत्याही कर्माची गरज नसताना तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. ज्ञानोबाने सांगतात जे प्राप्तार्थ झाले, यांना ब्रह्मपदवी प्राप्त झाली, निष्कामता ज्यांच्या ठिकाणी सिद्ध झाली, अशा महात्म्याला स्वतःच्या दृष्टीनं कर्तव्य नाही पण लोक दृष्टीनं कर्म आहे. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. लोकांसाठी तो क्रिया करत असतो. तैसे संत जगे क्रिया करून दावित्य अंगी. क्रिया करणं वेगळं आहे आणि क्रिया करून दाखवणं वेगळं आहे. अक्षर गिरवणं वेगळं आहे आणि अक्षर गिरवून दाखवणं वेगळं आहे. गुरुजी जे अक्षर गिरवतात ते गिरवणं नसतं, गिरवून दाखवणं असतं. गिरवून दाखवणाऱ्या गुरुजीला अक्षर गिरवण्याची जशी गरज नाही त्या पद्धतीने सगळ्या क्रिया करून दाखवणाऱ्या संत महात्म्याला कोणत्याही प्रकारच्या क्रियेची स्वतः करता गरज नाही असं चिंतन लक्षात घ्या. त्याला स्वतःला कर्तव्य नाही, परार्थ कर्म केलं त्याचा लेप लागत नाही. आता जे स्वार्थ कर्माचे हेतू आहे, स्वतःसाठी कर्म करावं लागतं, त्याच्याकरता जे जे हेतू प्रवृत्त होतात त्या हेतूपैकी कोणताही हेतू महापुरुषाच्या जीवनात कसा नाही याचा विचार आपल्याला करायचा होता. मग स्वार्थ कर्मामध्ये काही ऐहिका करता कर्म असतात, काही अमुष्मिका करता कर्म असतं असा विचार आपण पाहिला. ऐहिका करता असलेल्या कर्मामध्ये शरीराच्या रक्षणाकरता केलं जाणारं कर्म, परिग्रहाच्या रक्षणाकरता केलं जाणारं कर्म आणि विलासाकरता केलं जाणारं कर्म असा त्रिविध भेद आपण काल पाहिला. महापुरुष, मग कोणताही महापुरुष घ्या, ज्ञानाच्या क्षेत्रातला बघा की भक्तीच्या क्षेत्रातला महात्मा बघा, शरीर रक्षण करण्याची त्याला गरज वाटते का? वाटत नाही. देह तादात्म्य ज्या महात्म्याचा निवृत्त झालेला आहे त्याला शरीराच्या रक्षणाची गरज वाटत नाही. ज्ञान क्षेत्रातला महात्मा आणि शरीराधिक सगळंच्या सगळं प्रारब्धाधीन लावून आपण फक्त भगवंताचं चिंतन केलं पाहिजे या विचारात असल्यामुळे भक्तीच्या क्षेत्रातला महात्मा सुद्धा देह रक्षणाकरता काही कर्म करेल असं आपल्याला म्हणता येत नाही असा विचार कर आपण करून आलो बरं का. देहाचं तादात्म्य सोडून, ऐका, देह तादात्म्य सोडून देह तादात्म्यातून उत्थित झालेला हा महात्मा आहे अशा पद्धतीचं वर्णन याच्याबद्दल केलेलं उपनिषदात आपल्याला पाहायला सापडतं. एवमेव एषः संप्रसादः अस्मात् शरीरात् समुत्थाय परंज्योतिः उपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते इति. श्रुती माता त्या महात्म्याचं वर्णन करायला लागली. एवमेव एषः संप्रसादः. संप्रसादः म्हणजे अत्यंत शुद्धतेला प्राप्त झालेला ब्रह्मरूप होत असलेला असा तो जो महात्मा, त्याचा जो जीव आहे त्याला संप्रसाद म्हणलं. तो संप्रसाद काय करतो? अस्मात् शरीरात समुत्थाय, तर या शरीरातून उत्थित होतो. शरीरातून उत्थित होतो म्हणजे काय? शरीरातून बाहेर पडतो असा त्याचा अर्थ नाही. देह तादात्म्यातून तो उत्थित होतो. देह तादात्म्यातून बाजूला पडला, परंज्योती उपसंपद्य, परम ज्योती स्वरूप असलेल्या परमात्म्याशी तो एकरूप होतो, स्वतःच्या रूपाला तो प्राप्त होतो असं वर्णन त्या महापुरुषाच्या बद्दल केलं. आता देहातून जो उत्थित झाला त्या महात्म्याचं वर्णन काय केलं श्रुतीने ऐका. परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याकरता तो महात्मा आपल्या देहातून उत्थित झाला. आता देहातून उत्थित झाल्याच्या नंतर त्या देहाच्या बद्दल काही काळजी करायचं त्या महात्म्याला कारण शिल्लक असेल का? जो देहातून उत्थित झाला, उपनिषदाने त्याच्याकरता दिलेल्या दृष्टांताचं चिंतन करा. सर्प असताना सर्प, तो सर्प काय करतो? बरेच दिवस झाले त्याच्या अंगावरची जी त्वचा असते, जिला कात म्हणतो आपण ना, कातण, कात असा शब्द त्या सर्पाच्या त्वचेला आपल्याला पाहायला सापडतो. मग ते कातण वाढ आहे, ते कातण्याचं कसं आहे? ते कातण काही मोठी होत नाही. सर्पाचं शरीर मोठं होत जातं, कातण मात्र त्याची जशीच्या तशी राहते, ती त्याच्या शरीराला दाट होते, मग त्याला ते सुख लागत नाही. मग तो काय करतो? एखाद्या अडचणीच्या जागेत जातो आणि ती कातण तिथे अडकवून टाकून आपण स्वतः त्या कातणीतून बाहेर पडतो. आता मला सांगा, एकदा सर्पानं आपल्या शरीरावरची कातण बाजूला टाकून तो सर्प कातणीपासून उत्थित झाला. आता त्या कातणीच्या रक्षणाकरता तो सर्प प्रयत्न करतो की नाही सांगा? जर त्यानं कातणीच्या रक्षणाकरता प्रयत्न केला असता तर आपल्याला ती कातण घरी आणता आली असते का? आणता आली नसते. पाचोळा पडल्यासारखा तो कातणीचा भाग पडून राहतो. कातण जर टाकून दिल्याच्या नंतर सर्प जसा त्या कातणीचा कुठल्याही प्रकारचा रक्षणाचा भार आपल्याकडे घेत नाही, त्याप्रमाणे उपनिषदानं त्याला अहिनिर्लवयनी असा शब्द वापरलाय बरं का. अहि म्हणजे सर्प, त्याची निर्लवयनी म्हणजे वरची ती त्वचा, ती कातण, ती त्यानं टाकून दिल्याच्या नंतर कातणीच्या रक्षणाकरता सर्पाचा जसा कुठलाही प्रयत्न असत नाही, ऐका, त्याच पद्धतीनं देह तादात्म्य सोडून देहातून उत्थित झालेला
कातणीचं तादात्म्य सोडून कातणीतून उत्थित झालेला सर्प जसा असावा, तसं देहाचं तादात्म्य सोडून देहातून उत्थित झालेला तो महात्मा कातणीची जशी सर्पाला परवा नाही म्हणून तर तिचं रक्षण करत नाही, त्याप्रमाणे महात्मा आपल्या देहाचं रक्षण करत नाही. हा विचार करा. मला सांगायचं काय आहे, देह रक्षण करण्याचा महात्म्याच्या अंतःकरणात विचार का नाही? त्याचं तादात्म्य सुटलं म्हणून. कातणीचं तादात्म्य सुटलं म्हणून सर्प जसा कातणीच्या रक्षणात प्रवृत्त नाही, त्या पद्धतीनं देहाचं तादात्म्य सुटलं म्हणून महात्मा देहाच्या रक्षणात प्रवृत्त नाही. मग जो देह रक्षणात प्रवृत्त नाही म्हणजे त्याचे देहाचं तादात्म्य सुटलं, कातण सुटावी तसं देहाचं तादात्म्य सुटून देहातून तो उत्थित झाला म्हणजे काय? सशरीर अवस्थेत आतापर्यंत होता, आता तो अशरीर अवस्थेला प्राप्त झाला. उपनिषदाने त्याच्याबद्दल असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अशरीरम वावसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः न वै सशरीरस्य सतः प्रिया प्रिययोः अपहतिः अस्ति. श्रुती माता त्या महात्म्याच्या बद्दल आणि सामान्य जीवाच्या बद्दल बोलून गेले. सामान्य जीव कसा आहे, त्याला परिणाम काय भोगावा लागतो, आणि महात्मा कसा आहे त्याला काय परिणाम भोगायला मिळतो, याचं वेगळं वेगळं वर्णन इथं आहे बरं का. सामान्य मनुष्य कसा असतो, देहाचं तादात्म्य धरून असतो. जोपर्यंत सर्पाचंच उदाहरण पुन्हा बघा, सर्प जोपर्यंत कातडीला धरून बसला तोपर्यंत त्याला सुख असतं की दुःख असतं? बोला मला. कारण सर्पानं कातडी जोपर्यंत धरून ठेवलेली आहे तोपर्यंत त्या सर्पाला सुख आहे की दुःख आहे? त्या कातडीनं त्याला असं शरीर असं शरीराला ती कातडी दाटते, त्याला यातना होतात, त्याला दिसत नाही, ते कातड आल्याच्या नंतर सर्पाला दिसत नाही. मग मला सांगा, दाट झालेली ती कातड म्हणजे शरीर कसं सुखानं तिथे राहू शकत नाही, त्याला दिसत नाही, त्याला वेगानं चालता येत नाही, अशा सगळ्या कारणाला हेतू होणारी ती कातड त्याला सुख हेतू ठरले की दुःख हेतू ठरले? दुःख येतो. जोपर्यंत त्या कातडीचा अभिमान यानं धारण केला, तादात्म्य धरलंय, तोपर्यंत दुःख. आणि कातड सोडून गेल्याच्या नंतर दाटणं बंद झालं, दिसत नव्हतं ते बंद झालं, दिसायला लागलं म्हणजे सुख सिद्ध झालं. कातड धरून ठेवली तोपर्यंत दुःख आहे, कातड सोडून गेली की मग सर्पाला सुख आहे. तशाच पद्धतीची जीवाची अवस्था असते. जोपर्यंत देहाला धरून जीव आहे तोपर्यंत सुखदुःखाचा नाश होतच नाही. न वै सशरीरस्य सतः प्रिया प्रिययोः अपहतिः अस्ति. प्रिय आणि अप्रिय म्हणजे सुख दुःख यांची अपहती म्हणजे नाश सशरीर असेपर्यंत होतच नाही. जोपर्यंत देह तादात्म्य धरून आहे तोपर्यंत सुख दुःखाचा नाश होतच नाही. आणि अशरीरम वावसंतम, अशरीर अवस्थेला महात्मा प्राप्त झाला. कातड सोडून देऊन सर्प निघाल्याप्रमाणे देहाचं तादात्म्य सोडून महात्मा बघायला लागला. आता कसं होईल? त्याला प्रिया प्रियाचा स्पर्श होतच नाही. अशरीरम वावसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः. प्रिय आणि अप्रिय म्हणजे सुख दुःख त्याला स्पर्श सुद्धा करत नाही, अशी त्या महात्म्याची अवस्था होते. असं चिंतन आहे. मला काय सांगायचंय, सर्पाणी कातडी टाकावी तसं देहाचं तादात्म्य ज्यानं सोडलं, देहातून जो उत्थित झाला, सशरीर अवस्थेत होता तो आता अशरीर अवस्थेला जो प्राप्त झाला, हे देहातून उत्थित होणं, सर्पानं कातडी टाकणं, अशरीर अवस्थेला प्राप्त होणं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्याच्या नंतर आता टाकून गेलेल्या कातडीचं रक्षण सर्प करत नाही. अशरीर अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सशरीर अवस्थेत देहाचं तादात्म्य धरून जसं देहाचं रक्षण होतं तसं आता होण्याचं कारण नाही. हे सगळं चिंतन केलं की महात्म्याला शरीराच्या रक्षणाकरता काही कर्म करावं लागतं. ही खोटी गोष्ट आहे, ते आपल्याला चिंतन करता येतं. महात्मा देह रक्षणाकरता कर्म करत नाही. ऐका, मग परिग्रहाच्या रक्षणाकरता आपले घर दार बायको मुलं यांच्या रक्षणाकरता महात्म्याला काही कर्म करावं लागतं का? परिग्रहाला सुद्धा तो परिग्रहाच्या ठिकाणी सुद्धा तादात्म्य ठेवून नाही. अरे जर देहाचं तादात्म्य धरत नाही तर देह संबंधीचं तादात्म्य धरेल का? त्यांच्या बाबतीमध्ये यांच्या अंतःकरणामध्ये महापुरुषाच्या तादात्म्याभिमान असेल का? असत नाही बरं का. महात्मा कोणताही परिग्रहाच्या रक्षणाकरता प्रयत्न करत नाही. परिग्रह एका ठिकाणी आला प्रारब्ध, परिग्रह विघटित झाला प्रारब्ध, परिग्रहाचं रक्षण झालं प्रारब्ध, परिग्रह असुरक्षित झाला अरक्षित झाला हे सुद्धा प्रारब्धच ही त्या महात्म्याची भावना असते बरं का. काय ते परिग्रह सगळा एका ठिकाणी कसा आला? तुकाराम महाराजांनी याचं वर्णन केलं. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पुर, आदळे दूर होती खल्लाळी, यथा काष्ठांच्या काष्ठांच्या समेयाताम महोदधौ समेत्यच्या व्यपेयाताम,
तद्वत भूत समागम हा आत्मपुराणामधले हे वचन आहे आणि त्याचा बरोबर तुकाराम महाराजांनी अनुवाद केलेला आहे. काष्ठांच्या समे आता महोदधो, महोदधीमध्ये अशी एक लाट आली, महासागरात लाट आली आणि महासागरामध्ये इकडं तिकडं वाहत चाललेले लाकडाचे ओंडके त्या लाटेने एका ठिकाणी आणले. आता लाटेनं ते सगळेच्या सगळे लाकडाचे ओंडके एका ठिकाणी आणले म्हणून ते नातेवाईक झाले का? ते नातेवाईक होत नाही. आणि दुसरी लाट आली आणि कुठंतरी एखाद्या खडकावर जाऊन हे सगळेच्या सगळे ओंडके आदळले, एकमेकापासून वियुक्त झाले. आता त्यांचा संबंध विच्छेद झालाय का? काही झालं नाही. पहिले जसं होतं तसंच होतं. लाकडं ते लाकडच आहे, लाट ती लाटच आहे, आदळणं ते आदळणच आहे. हे सगळं ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहे. हे परिणाम एकत्र येणे, वियुक्त होणे, याचे परिणाम व्हायला गेले, त्या परिणामानं काहीही आपल्याला होत नाही अशा पद्धतीचा विचार लाकडाचा जसा असावा. लाकूड म्हणतं का आम्ही लाटलेलं एका ठिकाणी आलं, आता आमचा नातेसंबंध निर्माण झाला. लाकूड म्हणत नाही. लाटेनं आम्हाला एका खडकावर आदळलं, त्याच्यामुळे आमचा संबंध विच्छेद होऊन आम्हाला एकमेकाचा विरह झाला, वियोग झाला, रडत बसा. हे लाकडाच्या ठिकाणी भाव आहेत का? कोणत्याही प्रकारचे भाव लाकडाच्या ठिकाणी नाही. तशीच अवस्था जीवाची सुद्धा आहे. पण जे तादात्म्य धरतो ना त्याच्यामुळे अडचण होत बसते. लाकडाने एकमेकाचं तादात्म्य धरलेलं नाही. ऐका, लाकडं एकमेकाच्या जवळ आली, तादात्म्य धरलं नाही. वियुक्त होत असताना तादात्म्य नसल्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीचं दुःख नाही. म्हणजे तादात्म्याभिमान हाच संयोग वियोगामध्ये सुख दुःखाला हेतू होत असतो बरं का. अनेक व्यक्तींचा संयोग झाला याच्यात सुख नाही. अनेक व्यक्तींचा संयोग झाल्याच्या नंतर ज्यांचा संयोग झालेला आहे त्याने एकमेकाच्या बद्दल तादात्म्य धारण केलं तर संयोगाचं सुख आहे आणि वियोगाचं दुःख आहे. तादात्म्य नसलं तर संयोगाचं सुखही नाही, वियोगाचं दुःखही नाही. बाजारामध्ये अनेक माणसं एका ठिकाणी येतात. नवरा बायकोनी लग्न होऊन एका ठिकाणी येणं, बाजारातल्या माणसाने सगळं एका ठिकाणी येणं, काय बदल आहे सांगा ना मला. पण नवरा बायकोचं एका ठिकाणी येणं याच्यामध्ये एकमेकाचा तादात्म्य अभिमान असतो आणि बाजारातली माणसं एका ठिकाणी जमा झाली, त्यांना कोणाला एकमेकाचा तादात्म्य अभिमान नाही. हा माझा कोण कोणाला म्हणत बसतो, कोणी कोणाला म्हणत नाही. मग बाजारातली माणसं एकत्र आली, पती पत्नी वगैरे सगळे नातेसंबंधित एका ठिकाणी आले. समानता जरी आपल्याला या एका ठिकाणी येण्याची संयोगाची दिसत असले तरी एका संयोगात तादात्म्य आहे, एका संयोगामध्ये तादात्म्य नाही. म्हणून संयोगाचं सुख आणि वियोगाचं दुःख एका ठिकाणी येणं किंवा वियुक्त होणं याच्यात नाही. तर तादात्म्याभिमान असेल तर संयोगाचं सुख आहे आणि वियोगाचं दुःख आहे. नवरा बायको एकमेकाला तादात्म्याभिमानानं मानून असतात, धरून असतात. त्याच्यामुळे संयोगाचं सुख आहे, वियोगाचं दुःख आहे. नवरा गेला, बायको गेली, एकमेकाला दुःख होतं. नवरा बायको एका ठिकाणी आले, दोघांना सुख होतं. सुख आणि दुःख कशामुळे झालं? तादात्म्याभिमान धरला म्हणून. बाजारातली माणसं एकत्रित आली, कोणाला आनंद नाही. आणि बाजार संपल्याच्या नंतर माणसं आपल्या आपल्या घरी गेली. कोणी रडत बसला का? काय हो, किती सगळे आम्ही चांगले जमा झालो होतो, पण काय करावं होतं, तिकडं मी इकडं, असं कोणी म्हणत बसलं का? कोणी म्हणत नाही. त्याचं कारण काय? तादात्म्याभिमान नाही. हे त्याचं कारण आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संयोग आणि वियोग हे सुखदुःखाला कारण होत नसून त्या संयुक्त आणि वियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी, वस्तूंनी एकमेकाचा धरलेला तादात्म्याभिमान हा सुखदुःखाला कारणीभूत आहे. म्हणजे परिग्रह सुख दुःख देत नाही, परिग्रहाच्या ठिकाणी असलेला तादात्म्याभिमान आपल्याला सुख दुःख देतो, हे लक्षात घ्या. मग परिग्रहाचा धरलेला तादात्म्याभिमान सुख दुःखाला जो हेतू आहे, हा तादात्म्याभिमानच महात्म्याने सोडून दिलेला आहे. मग तादात्म्याभिमान सोडल्याच्या नंतर त्याच्या रक्षणाकरता प्रयत्न असेल का? जोपर्यंत घर मी माझं म्हणतो तोपर्यंत ते घर पडायला जर झालं तर त्याला बांधायचा विचार माझ्या मनामध्ये येतो. पण हे घर धर्मशाळेसारखं आहे अशा प्रकारची भावना जर मी ठेवली तर त्या घराच्या पडण्याचा मला कोणत्याही प्रकारचा विचार निर्माण होण्याचं काही कारण नाही, असं चिंतन आपल्याला करता येतं बरं का. घरही पडायला झालं, धर्मशाळाही पडायला झाली. घर हे आपल्याच गावातलं आहे आणि धर्मशाळा सुद्धा आपल्याच गावातली आहे. पण एका घराचा तादात्म्याभिमान असल्यामुळे ते पडायला झालं की दुःख आहे, म्हणून त्याच्या रक्षणाची जबाबदारी येते. तादात्म्याभिमानानं जबाबदारी आली. रक्षणात प्रवृत्ती कधी झाली? तादात्म्याभिमान असेल तर. आणि रक्षणात प्रवृत्ती कधी नाही? तादात्म्याभिमान नसताना रक्षणामध्ये प्रवृत्ती नाही. हे चिंतन करा. म्हणजे परिग्रहाच्या बाबतीमध्ये ऐका, बायका, मुलं, घर, दार, पैसा, अडका, शेती, बाडी हा सगळा परिवार याच्या रक्षणामध्ये सामान्य माणसाची प्रवृत्ती का आहे? तादात्म्याभिमान आहे म्हणून.
आणि महात्म्याची प्रवृत्ती का नाही? तादात्म्याभिमान नाही म्हणून. मग ज्याला तादात्म्याभिमान नाही असा महात्मा परिग्रहाच्या रक्षणाकरता कर्म करेल असं आपल्याला म्हणता येईल का? नाही. शरीराच्या रक्षणाकरता कर्म करत नाही कारण तिथे तादात्म्याभिमान नाही. परिग्रहाच्या रक्षणाकरता तो कर्म करत नाही कारण तिथे तादात्म्याभिमान नाही. अरे मग आता परिग्रहाच्या पुढे तिसरा विकल्प येतो, विलासासाठी तो कर्म करेल का? विलासासाठी तो कर्म करत नाही. अरे ज्याला देहाचं तादात्म्य नाही, ज्याला परिग्रहाचं तादात्म्य नाही, त्याला विलासाचं प्रेम असेल का? विलासाचं प्रेम नसतं. देह तादात्म्य असावं. ऐका, देहात्म बुद्धी जागी असावी, परिग्रहाचं तादात्म्य असावं. देह आणि परिग्रह हे सगळेच्या सगळे मला सुख हेतू आहेत अशी बुद्धी असावी. त्यावेळेला मनुष्याला विलासामध्ये प्रवृत्ती होते, नाहीतर विलासामध्ये प्रवृत्ती होत नाही. मग देह तादात्म्य गेलं, परिग्रहाचं तादात्म्य गेलं, देहाच्या रक्षणाची जबाबदारी वाहत नाही, ते करण्याकरता काही कर्म करत नाही, परिग्रहाच्या रक्षणाकरता काही कर्म करत नाही असा महात्मा विलासाकरता, अरे रक्षणाकरता केलेला प्रयत्न आणि विलासाकरता केलेला प्रयत्न याच्यात अंतर आहे. कदाचित रक्षणाकरता केलेल्या प्रयत्नात दोष कमी आहेत, पण विलासाकरता रक्षण करायला लागला तर त्याच्यामध्ये दोष जास्त निर्माण होतात असं चिंतन आपल्याला करता येतं बरं का. एक विचार करा, आपण एक समजा आपल्याकडं 1 लाख रुपये आहे, उदाहरणार्थ लक्षात घ्यायला काही हरकत नाही आपल्याला. एका माणसाकडे 1 लाख रुपये आहे आणि दुसऱ्या एका माणसाकडे 1 लाख रुपये आहे. पहिलाही माणूस लाख रुपये सांभाळतो, दुसरा माणूस लाख रुपये सांभाळतो. पहिल्या माणसाचा लाख रुपये सांभाळण्यातला हेतू असा आहे, कधी काळी दुष्काळ वगैरे पडला तर गावातल्या लोकांच्या मदतीकरता आपल्याला हे खर्च करता येते. या भावनेला एका माणसाने लाख रुपये राखले आणि दुसऱ्या माणसाने लाख रुपये राखले. तो म्हणायला लागला, नाही हे लाख रुपये मी जर सांभाळून ठेवले तर माझ्या संसाराला उपयोगी पडतील, मला चांगले लग्न करता येईल, माझ्या मुलाबाळाच्या शिक्षणाची व्यवस्था करता येईल. हे सगळं चिंतन करून दुसरा माणूस पैशाचं रक्षण करायला लागला. मला सांगा, पहिल्यानं केलेलं रक्षण याला रक्षणच म्हणता येतं आणि दुसऱ्यानं केलेल्या रक्षणाला रक्षण न म्हणता विलास म्हणता येतं की नाही सांगा? दुसऱ्याने पैसे सांभाळले कशा करता? लग्न चांगलं करायचं म्हणून, थाटात करायचं म्हणून, बँड मोठा आणायचंय म्हणून, जेवण चांगलं द्यायचंय म्हणून. आता दुसऱ्याचा जो हेतू आहे पैशाच्या रक्षणाचा भाव नाही. मला काय चिंतन करायचंय? एकाने नुसता रक्षणाचा भाव ठेवलाय आणि एकाने विलासाचा भाव ठेवलाय. कोणाचा दोष जास्त मला सांगा? कोणाला दुःख जास्त होतं सांगा त्या पैशाच्या नाशाचं? ज्यानं पैसे आपल्या गावातल्या लोकांना दुष्काळाच्या काळात खर्च करून आपण त्यांना सुख देव म्हणून सांभाळलेले आहेत, त्याचे पैसे चोरीला गेले. आणि ज्यानं लग्नाकरता पैसे सांभाळून ठेवले होते त्याचे पैसे चोरीला गेले. कोण जास्त रडतो याचं मला उत्तर द्या. प्रत्येकाच्या अनुभवाची गोष्ट आहे महाराज, याच्यामध्ये न सांगण्यासारखं काही नाही. ज्यानं लग्नाकरता पैसे सांभाळले होते त्याला दुःख जास्त होतं. त्याचं कारण काय हो? विलासामध्ये दुःख हेतुता जास्त आहे हे त्याच्यातून लक्षात घ्या बरं का. रक्षणात कदाचित दुःख कमी आहे. रक्षणाचा भाव जर असेल तर त्या पदार्थाच्या वियोगामध्ये विच्छेदामध्ये आपल्याला दुःख कमी होईल. पण आपला भाव जेव्हा विलासाचा असतो त्यावेळेला अतिशय कष्ट देणारा असा तो पदार्थ ठरतो असं आपल्याला चिंतन करावं लागतं. म्हणून रक्षणाचा भाव सुद्धा ज्या महात्म्यानं सोडून दिलाय, ऐका, ज्या रक्षणामध्ये विलासाच्या अपेक्षेनं दोष कमी आहे ते रक्षण करायला सुद्धा महात्मा तयार जर नसेल तर तो विलासासारखा अधिक दोषाचा भाग स्वीकारेल असं आपल्याला म्हणता येत नाही. एक चिंतन करा किंवा अजून एका पद्धतीने विचार करा. विलास करण्याची प्रवृत्ती कोणाला आहे? जो आत्मरती आहे त्याला विलास करता येतो का? नाही. आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारा तो विलास करणार नाही, त्याला विषयरती पाहिजे. विषयाची रती असेल तर विलास आहे, विषय तृप्ती जर असेल तर विलास आहे, विषय संतुष्टता जर असेल तर विलास आहे. आत्मसंतुष्टता, आत्मतृप्ती आणि आत्मरती ज्या महात्म्याच्या ठिकाणी आहे तो विलासामध्ये प्रवृत्त होत नाही. हे चिंतन करा. आत्मरती, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच याचं प्रेम आहे, त्याचं परिग्रहाच्या ठिकाणी प्रेमच नाही. मग परिग्रहामध्ये विलासासाठी तो रमेल का? रमणार नाही. दुसरं चिंतन करा. आत्मस्वरूपाच्या बोधानं ज्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त व्हायला लागली असा महात्मा विषयानं येणारी सांकुशा तृप्ती ती मिळवण्याकरता विलासामध्ये प्रवृत्त होईल का? नाही. आपल्या
दोन पद्धतीने असं विचार जर आपण केला तर एकाला मिळणारं फल तुच्छ आहे आणि एकाला मिळणारं फल श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ फल ज्याला मिळालं तो तुच्छ फल भोगायला तयार होईल का? कुमुददळाचे ताटे जो जेवीला चंद्रकिरण चोखटे तो चकोर काही वाळवंटे चिंपित असे. अरे कुमुददळाचं कपडाचं ताट घेऊन त्याच्यात पडलेल्या टपोऱ्या चंद्रकिरणामध्ये असलेले कोवळे अमृताचे कण भोगण्याची ज्या चकोराची ताकद आहे त्या अमृतकण सेवन केल्याच्या नंतर चंद्रकिरण भोगल्याच्या नंतर पुन्हा वाळवंटाचं चुंबन घेण्याची त्याला चोच लावायची चकोराला अपेक्षा होईल का? होत नाही. ज्यानं अमृतकण सेवन केले जो अमृताचे ठीक ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे चिंतन लक्षात घ्या. अमृताला सुद्धा नाव ठेवायची ताकद ज्याच्याकडे आहे तो कांजी सेवन करेल. कांजी पेज वगैरे असं काहीतरी कांजी केली आमटी खळ वगैरे केली शिजवली नुसती आणि ती खायला लागला एखादा. अमृताला नाव ठेवायची ताकद ज्याला आहे त्याला कांजी सेवन करावी वाटणार नाही. चंद्रकिरण भोगून जो तृप्त झालेला आहे तो वाळवंटाचं चुंबन घेणार नाही. तसा आत्मतृप्त झालेला महात्मा विषयानं तृप्ती करता विलासामध्ये प्रवृत्त होणार नाही. चिंतन लक्षात घ्या. विलासात महात्म्याची प्रवृत्ती का नाही? आत्मतृप्त आहे म्हणून. आणि आत्मसंतुष्ट आत्मन्यवच संतुष्ट हा आत्मसंतुष्टता त्या महात्म्याच्या ठिकाणी आहे. संतुष्टता विषयानं येणारी वेगळी, आत्मस्वरूपाच्या बोधाने येणारी संतुष्टता वेगळी आहे. हे चिंतन करा. मग ज्याला आत्मसंतुष्टी आली, ज्याला आत्मतृप्ती आली, ज्याला आत्मरती मिळाली, आत्मरती मिळाल्यामुळे विषयरती नाही, आत्मतृप्ती मिळाल्यामुळे विषय तृप्तीची अपेक्षा नाही, आत्मसंतुष्टतेमुळे विषय संतुष्टतेचं त्याला महत्व वाटत नाही, अशा अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा विलासाकरता कर्म करेल असं म्हणता येत नाही. विलास कोणाला करता येतो? जो विषय रती आहे, जो विषय तृप्त आहे आणि जो विषय संतुष्ट आहे त्याची विलासामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्टाला विलासाची अपेक्षा नाही. मग विलासाची अपेक्षा नसताना तो विलासाकरता कर्म करणार नाही हे चिंतन करा. म्हणजे महात्म्याचं कर्म ऐहिका करता असेल असं जर म्हणलं तर शरीराच्या रक्षणाकरता कर्म करतो का? नाही. परिग्रहाच्या रक्षणाकरता कर्म करतो का? नाही. विलास भोगण्याकरता महात्म्याची कर्मामध्ये प्रवृत्ती होईल का? नाही. ऐहिकातलं कर्म संपलं. ऐहिकात या तीनच हेतूनं कर्म प्रवृत्ती असते. महात्म्याला कोणत्याही प्रकारचा कर्म प्रवृत्तीचा हेतू महात्म्याच्या ठिकाणी संभवत नसल्यामुळं ऐहिका करता कर्म प्रवृत्ती नाही. आता अमुष्मिकाकडे चला. अमुष्मिकामध्ये तीन हेतू सांगितले. एक स्वर्गार्थ, दुसरं मोक्षार्थ आणि तिसरं आत्मशुद्ध्यर्थ कर्म करावं लागतं. स्वर्गाकरता कर्म करणं असतं, बरोबर आहे. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. वेदवादरता पार्थ जे बोलतात त्याचं चिंतन ज्ञानोबरांनी असं सांगितलं की संसारात जन्माला यावं, यज्ञ यागासारखं कर्म करावं, त्याच्यानं मनोहर असलेलं स्वर्गातलं सुख भोगत राहावं. बर का? ती पुष्पित वाणी आहे वेदाची. या मिमा पुष्पितां वाचम. पुष्पित वाणी म्हणजे फुलासारखी रोचक, फुलासारखी रोचक. सफलता तिच्या ठिकाणी नाही. काय आहे? फुलासारखी रोचक वाणी म्हणजे पूर्वमीमांसेच्या भाषेमध्ये अर्थवादाची वाणी, अर्थवादाची वाणी, पोकळ स्तुतीची वाणी. बर का? काय असतं? एखाद्या महत्वाच्या फलाची आपल्या समोर उपस्थिती जर करायची असेल आणि त्या महत्वाच्या फलाकडे माणसाची एकदम प्रवृत्ती होत नसेल, हे केलं म्हणजे तुला हे मिळणार आहे हे सांगून तिकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही. मग काय करा? हे केल्याने जे मिळण्याकडे याची दृष्टी जाते ते त्याला दाखवा. जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये या पुष्पित वाणी करता फार छान विचार केला. स्वं बालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्रे द्राक्षम खारजोर माम्रम सुखदल मथवा योजयत्यंबिकास्य तद्वच्चेतोति मूढम बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगा बोधोपायैहि अनेकैहि अवश्यमुपनिषद बोधयामास सम्यक. आचार्याने लहान मुलाचा दृष्टांत दिला. एक लेकरू आहे, लहान लेकरू आहे, 2-4 वर्षाचं लेकरू आहे. हे 2-4 वर्षाचं लेकरू रडायला लागलं
तर आईला त्या लेकराचं रड शांत करायचं असतं आणि त्याला समाधानी करायचं असतं. बरोबर आहे? मी म्हणतो ते बरोबर की नाही सांगत चला, मला झोपू नका जरा. रड शांत करून त्याला समाधानी करायचं आईला, हा तिचा हेतू आहे. त्या लेकराचं रड शांत करण्याकरता ती माता त्याला जवळ घेते, त्याच्या अंगावर हात फिरवते, त्याला मांडीवर घेऊन थाप पटते आणि त्याला सांगते रडू नको, रडू नको, रडू नको. ते पोरगं एवढं बोलण्याने रडायचं थांबतं का? मग त्या रडायला लागलेल्या पोराला आई जवळ घेते. स्वम बालम रोद मानम, रडत असलेलं ते लेकरू चिरतर समयम, बऱ्याच वेळापासून रडत असलेलं शांती माने तुम, त्या लेकराला शांत करण्याकरता अग्रे त्याच्या पुढे मग काय ठेवायला लागते? द्राक्षम, खारजुरम, आम्रम, सुकदलम अथवा योजयते अंबिका अस्य, त्या बाळाची अंबिका म्हणजे आई, त्याच्या समोर द्राक्ष, खारजूर म्हणजे खजूर, आम्र आंब्याचं फळ, सुकदलम चांगली केळी पिकलेली, हे सगळं त्या लेकराच्या समोर एक 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 ठेवायला लागते. दृष्टांत संपला. आईचा हेतू त्या लेकराला केळ खजूर खाऊ घालण्याचा आहे की त्याला शांती मिळवून देण्याचा आहे? पण शांती मिळवून देण्याकरता त्याला एकदम शांत हो म्हणून सांगितलं तर उपयोग झाला की द्राक्ष खजूर दाखवल्यावर शांत झालं? द्राक्ष खजूर दाखवल्यावर शांत झालं. द्राक्ष खजूर खाऊन शांत होणं ह्याला महत्व आहे की नुसतं द्राक्ष खजूर घेण्याला महत्व आहे? शांत होण्याला महत्व आहे, शांत होण्याला महत्व आहे. तस तत्वच्छेद, जगद्गुरु शंकराचार्यांनी चिंतन आपल्या समोर असं मांडलं. आचार्य म्हणतात की लहान लेकरासारखी अज्ञानी जीवाच्या अंतःकरणाची अवस्था आहे. तत्वच्छेद अतिमूढम, अतिशय मूढ असलेलं जीवाचं चित्त, बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात, अनेक जन्मामध्ये अज्ञानाचे संस्कार आपल्या चित्तावर झालेले असल्यामुळे मूढ असलेल्या या चित्ताला बोधोपायैहि अनेकैहि अवश्यम उपनिषद बोधयामास सम्यक, या चित्ताला बोध करायचा होता, ज्ञान देऊन याला शांत. अनेक जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे अज्ञानाच्या योगानं दुःख जे आपल्या पाठीमागे लागलं होतं, हे दुःख थांबवणं हा शास्त्राचा हेतू आहे, वेदमातेचा हा हेतू आहे. श्रुती माऊली या हेतूनं प्रवृत्त झाली. पण एकदम शांत हो एवढं सांगण्याने पोराला जसा उपयोग झाला नाही, त्याप्रमाणे शांत हो, अज्ञानाची व्यथा घालवून घे, आत्मस्वरूपाचा ब्रह्मत्वानं साक्षात्कार संपादन कर, हे सांगून एकदम पटलं नाही पोराला. पोरग म्हणतं रडायचं थांबायचं ना, द्राक्ष दे. तसं आमचं रडणं थांबवण्याकरता, आमचं दुःख घालवण्याकरता आम्हाला स्वर्ग पाहिजे, आम्हाला सत्य लोक पाहिजे असं म्हणत रडत बसणारे जे वेडे पोर आहेत ना, त्या वेड्या पोरांच्या करता म्हणून श्रुती मातेनं समोर ठेवलेली ही स्वर्गाधिक फळ आहेत. एक द्राक्ष आहे, एक खजूर आहे, एक आंबा आहे. ते खाण्यात तात्पर्य नाही, शांती प्राप्त करून देण्यात त्या आईचं तात्पर्य जसं असावं तसं श्रुती माता तात्पर्यानं आपल्याला काय सांगते? अद्वितीय ब्रह्मसाक्षात्कार संपादन करा आणि शांत व्हा. पट्ट करायची तिकडं प्रवृत्ती झाली नाही. पुष्पिताम वाचम, या पुष्पित वाणीमध्ये या. ते तरी बघा, निदान इकडं तिकडं जाण्याच्या पेक्षा, ते रडत रडत चुलीजवळ जाऊन चुलीत हात घालण्यापेक्षा द्राक्ष खात बस बाळा, आंबा खात बस बाळा. हे जसं आईचं तात्पर्य आहे त्याप्रमाणे सुखाच्या प्राप्तीकरता एकदम ज्ञानाकडे न जाणाऱ्याला निषिद्धाकडे जाऊ नये म्हणून त्याला सांगितलं यज्ञ कर, संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. द्राक्ष खा असे ते पुष्पित वाणीचा हा अर्थ आहे. कुठून निघालं आपलं? स्वर्गाधिकाच्या प्राप्ती करता संसारी जन्मीजी पुष्पित वाणी एवढ्या करता निघाले. जाऊ द्या, ही पुष्पित वाणी आपल्याला काय सांगते? स्वर्गाधिकाच्या प्राप्ती करता कर्म करावं लागतं. बरोबर आहे. स्वर्ग कामो यजेत, श्रुतीनं सांगितलं ज्याला स्वर्गाची कामना आहे त्यानं यज्ञ करावा. मग स्वर्ग काम हा यजेत वाक्य आलं की त्याचा अर्थ कसा करायचा? त्याच्यामध्ये कोणता उद्देश, कोणता भाग त्याच्यामध्ये विधेय, त्याचं चिंतन करावं लागतं. स्वर्गमुद्दिश्य यागो विधीयते, यागमुद्दिश्य स्वर्गो विधीयते. काय संगती काय पाहिजे? स्वर्गाला उद्देशून याग करायचा की यागाला उद्देशून स्वर्ग करायचा? स्वर्गाला उद्देशून याग करायचा ठरवावं लागतं. नंतर जाऊ द्या, ते मला त्याच्यात आता गुंतायचं कारण नाही. त्याच्यात काय, एक वेद वाक्य विधी सांगणार, क्रिया सांगणार वेद वाक्य आलं की त्याच्यामध्ये
साध्याकांक्षा, साधनाकांक्षा, इति कर्तव्यताकांक्षा, 3 आकांक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं त्या वेद वाक्याचं वेगळ्या वेगळ्या वाक्यात रूपांतर करून चिंतन करावं लागतं. साध्याकांक्षा म्हणजे याच्यातून साध्य काय, साधनाकांक्षा म्हणजे हे साध्य मिळवायकरता साधन काय, आणि इति कर्तव्यताकांक्षा म्हणजे ते जे साधन सांगितलेले ते कसं करावं हे सगळं सांगणारी जी वाक्य असतात. इति कर्तव्यताकांक्षा पूर्ण करणारी वाक्य कोणती, ते कसं करावं हे सांगणारी. साधनाकांक्षा साधन सांगणारी. स्वर्ग कामो यजेत या वाक्यामध्ये याग हे साधन आहे, स्वर्ग हे साध्य आहे. मग तो याग कसा करायचा या संबंधाने माहिती देणारी जी आजूबाजूची वाक्य असतात ती इति कर्तव्यता सांगणारी वाक्य झाली. झालं. हे इति कर्तव्यता जाणून घ्या, त्या पद्धतीची क्रिया करा, याग निष्पन्न करा, त्याच्यातून स्वर्ग मिळवा, एवढं चिंतन करावं लागतं. आधी इति कर्तव्यता जाणायची, तशी सगळी कर्तव्यता करायची, त्याच्यातून याग नावाचं साधन निष्पन्न करायचं, आणि याग नावाचं साधन निष्पन्न केल्याच्या नंतर त्याच्यातून स्वर्ग नावाचं फळ मिळवायचं. तिथपर्यंत जाता यावं लागेल. आणि हे सगळं करणं म्हणजे काय, कर्माने स्वर्ग प्राप्त होतं. स्वर्गासाठी कर्म असतं एवढं आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं. आत्ता स्वर्गासाठी कर्म असतं गोष्ट खरी आहे, पण ज्याला बोध झाला असा महात्मा किंवा ज्याला परमात्म्याच्या चरणाचा साक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा असा भक्तीत प्रवृत्त झालेला महात्मा स्वर्गासाठी कर्म करेल का, करत नाही. कारण त्याला स्वर्गाची अपेक्षाच नाही. स्वर्गाची अपेक्षा ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही असा महात्मा, मग तो ज्ञानी असेल की भक्त असेल, स्वर्ग प्राप्ती करता कर्म करण्याची त्याला प्रवृत्ती होणार नाही. परमेष्ठी पदा तुच्छमानिती सर्वदा. सगळा अभंग बघून घ्या. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धी अपनर्भवम वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत. माझ्या चरणाला ज्यानं आपलं अंतःकरण समर्पण केलेलं आहे, भगवान बोलतात, माझ्या चरणाला ज्यानं आपलं अंतःकरण समर्पण केलेलं त्याला हे संसारातलं परमेष्ठीपद, इंद्रपद, सार्वभौमपद, रसाधिपत्य, योग सिद्धी काही काही नकोय. स्वर्गाकरता त्याचा प्रयत्न असेल का, नाही. आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. इच्छा सुद्धा जाऊ नये म्हणतात तुकाराम महाराजांसारखे महात्मे, ते स्वर्गासाठी कर्म करणार नाही. ऐका काय आहे, एक स्मृतीतलं वचन आहे पहा. पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तो. जो पर्याप्त काम आहे म्हणजे त्याला सगळ्याच्या सगळ्या कामांना ज्याच्या सिद्ध झाल्या अशा मोक्ष प्राप्त झालेला कृतात्मा महात्मा आहे. इहैव सर्वे प्रविलीयन्ते कामाः. त्याचे याच शरीरामध्ये असताना सगळे काम लीन होतात. मग स्वर्ग काम राहील का? सगळ्या कामना संपल्या. ज्ञानाच्या योगानं सगळ्या कामना ज्याच्या संपल्या त्याला स्वर्ग कामही राहिला नाही. स्वर्गाच्या करता तो कर्म करणार. एक चिंतन पुढे चला. मोक्षाकरता कर्म करेल का? मोक्षाकरता कर्म करावं लागतं का, हाच पहिला मुद्दा. मोक्षाकरता कर्म करावं लागत. आपण नामानं मोक्ष नाही म्हणणाऱ्या लोकांचं मत विचारात घेत असताना त्यांच्याकडचं सूत्र काय बघितलं, कर्माने मोक्ष नाही. न कर्मणा न प्रजया. शक्तिमाता बोलायला लागली, संतान निर्माण करून मोक्ष मिळत नाही, कर्म करून मोक्ष मिळत नाही, कर्माने मोक्ष मिळत नाही. मागे आपण एक जगद्गुरु शंकराचार्यांचा विवेक चूडामणीतला श्लोक पाहून आलं. अमृतत्वस्य तु नाशास्ति वित्तेन इति श्रुतिः. अमृतत्वाची वित्ताने अपेक्षाही करू नका हे सांगणारी श्रुती वित्त साध्य अशा कर्माने आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही हेच सांगते. पैशानं मोक्ष नाही म्हणजे पैशानं साध्य असलेल्या कर्माने मोक्ष मिळत नाही, म्हणजे विकत मिळत नाही. थोडक्यात बोलायचं तर पैशानं साध्य केलेल्या कोणत्याही कर्माने मोक्ष मिळत नाही श्रुतीनं सांगून ठेवलंय. कर्म कशा करता उपयोगी पडतं? चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये. वस्तूच्या उपलब्धी करता, परमात्मा साक्षात्काराकरता कर्म नसतं. चित्ताची शुद्धी फार तर कर्माला करता येते. वस्तुसिद्धीर विचारेण न कदाचित कर्म कोटीभिः. कोट्यवधी कर्म केली तरी परंतु कर्माने आपल्याला वस्तुसिद्धी होऊन मोक्ष प्राप्त होणार नाही.
मोक्षाच्या प्राप्ती करता, ऐका, एक एकदेशी मत वेदांतातलं सांगतो, मोक्षाच्या प्राप्ती करता श्रवण पाहिजे आणि ते श्रवण करण्याकरता अगोदर कर्मसन्यास पाहिजे. संन्यास श्रवण करूया असं एक मत आहे. संन्यास घेऊनच श्रवण करा म्हणजे काय, कर्माचा संन्यास करा. कर्मसन्यासातून मग श्रवणामध्ये प्रवृत्ती मोक्ष प्राप्त करून घेणं त्याच्या पुढे जर असेल तर साक्षात मोक्षाला क्रियेचा उपयोग झाला की चित्तशुद्धीला कर्माचा उपयोग झाला, चित्तशुद्धीला झाला. कर्माचा उपयोग मोक्षा करता नाही. मोक्षाकरता कर्म उपयोगी ठरत नसेल तर मोक्षाकरता महात्म्याची कर्म प्रवृत्ती आहे म्हणता येणार नाही. पुढे चला, आत्मशुद्धी करता कर्म करतो का, एवढा एक विषय संपवू आज आपण. आत्मशुद्धी करता महात्म्याचं कर्म आहे म्हणता का? आत्मशुद्धी शब्दाचा अर्थ काय करता? आत्मा शब्दाचा मुख्य अर्थ घेता का आत्मा शब्दाचे गौण अर्थ घेता? दोन्ही तिन्ही पद्धतीने चिंतन करा. आत्मा शब्दाचा एक गौण अर्थ सांगितला देह, दुसरा गौण अर्थ सांगितला चित्त, आणि एक आत्मा शब्दाचा मुख्य अर्थ आत्मा सच्चिदानंद रूप असलेला आपला आत्मा, अंतरात्मा. या तिघांच्या पैकी कोणाच्या शुद्धी करता कर्म करावं लागतं? देह शुद्धी करता महात्मा कर्म करेल. अरे किती कर्म केलं तरी देह शुद्ध होणार आहे का? जी वस्तू मुळामध्ये शुद्ध नाही तिला शुद्ध करण्याचा केलेला प्रयत्न तात्कालिक शुद्धी देतो की कायमची शुद्धी? तात्कालिक शुद्धी. देहाच्या बद्दल विचार करा. शरीर शुद्धी करता कर्म केलं तरी कलेवरम मूत्र पुरीश भाजनम हे शरीराचं वर्णन आहे. मूत्र आणि विष्ठा यांचं जे भांड आहे ते पवित्र होईल असं कधी म्हणताय का? भाजनम म्हणजे पात्र. मूत्राचं पात्र आहे, पुरुषाचं पात्र आहे, मांसाचं पात्र आहे, हाडाचं पात्र आहे, लाळेचं पात्र आहे. शुद्ध होणे शक्य नाही. मुळामध्ये अशुद्ध असलेले हे शरीर रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमताने भरली रे असं सगळं शरीराचं वर्णन लक्षात घ्या. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, सगळी वर्णन बघा. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले, नाही अपवित्र शरीरायसे. शरीरासारखी अपवित्र वस्तू नाही. शरीर विटाळाचं आळा आहे. ही सगळी वचनं लक्षात घेतल्याच्या नंतर शरीर पवित्र नाही. आणि जे मुळात पवित्र नाही त्याला क्रियेनं काही पवित्र करण्याचा आपण प्रयत्न केला तरी येणारी पवित्रता तात्कालिकच असते, कायमची नसते. हे ज्याला ठाऊक आहे असा महात्मा शरीराच्या शुद्धी करता कर्म करणार नाही. दुसरं चला, चित्त शुद्धी करता कर्म करावं लागतं. बरोबर आहे. चित्त शुद्ध हे कर्म आत्ताच पाहिलं आपण, न तो वस्तू परत चित्त शुद्धी करता कर्म करावं लागतं. पण आपण ज्याच्या संबंधात कर्म करण्याचा न करण्याचा विचार करायला लागलो तो ज्ञानी आहे, चित्तशुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे. जी एक पायरी चढण्याकरता कर्माची गरज होती ती पायरी चढून जो पुढच्या पायरीवर आरूढ झालेला आहे त्याला मागच्या पायरीवर चढायकरता जो आधार लागतो तो घेण्याची गरज आहे का? घेण्याची गरज नाही. येत शुद्ध सत्व, हा शुद्धीनं चिंतन केले महात्म्याच्या बद्दल तर शुद्ध सत्व म्हणजे अंतःकरण त्याचं शुद्ध झालेलंच आहे. मग अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं तो चित्ताच्या शुद्धी करता कर्म करेल म्हणता येत नाही. पुढे चला, शरीराच्या शुद्धी करता कर्म नाही, चित्ताच्या शुद्धी करता कर्म नाही, आत्मशुद्धी करता कर्म करावं लागतं का? आत्म्याला शुद्ध करणं अशुद्ध करणं काही भानगडच नसते. आत्म्याला अशुद्धी तर येतच नसते. स्वतः एव सत शुद्धी ना सता येन केन चित्त. स्वतः एव सत शुद्धी नासता येन केनचित. सताची शुद्धी स्वतःच आहे. कोणत्या असत पदार्थांनी सताला शुद्धी येत नसते. कर्म जड आहे, असत आहे, ते स्वतःला शुद्ध करण्याकरता समर्थ होत नाही. अजून एक चिंतन करता येत आपल्याला. ज्याच्या ठिकाणी ऐका कर्म करून ज्याला शुद्ध अशुद्ध करायचं आहे ते कर्म ज्याच्या ठिकाणी पोचावं असं तुम्हाला वाटतं त्याला विषयता पाहिजे आणि त्याला सावयवता पाहिजे तर त्याच्या ठिकाणी कर्म करता येतं. भांड घासून तुम्हाला शुद्ध करता आलं, कारण काय? भांड आपल्या डोळ्याला हाताला विषय झालं आणि भांड सावयव होतं. त्याचा एक भाग मळला होता जास्त, एक भाग थोडा मळला होता, इथे जास्त घासायचं इथे कमी घासायचंय, सावयवता आहे. भांड्याला सावयवता आहे, भांड्याला विषयता आहे, त्याला घासण्याच्या कर्मानं शुद्ध करता आलं. पण आत्मा सावयवही नाही, निरवश श्रुती संमतः, निरवयव आहे.
आत्मा निरवयव आहे आणि आत्मा विषय होणारा नाही. मग विषयही जो होत नाही, ऐका, कर्माने ज्याच्या ठिकाणी शुद्धी आणून द्यायची आहे तो पदार्थ सावयव आणि सविषय लागतो. मग जो अविषय आहे आणि जो निरवयव आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती होत नसल्यामुळे आत्मशुद्धी करता महात्मा कर्म करेल म्हणता येत नाही. आत्मशुद्धी करता कर्म नाही, चित्तशुद्धी करता कर्म नाही, देहशुद्धी करता कर्म नाही, म्हणजे आत्मशुद्धीचा विकल्प बाजूला पडला. मोक्षा करता कर्म नाही, स्वर्गा करता कर्म नाही, ते तिन्ही विकल्प गेले म्हणजे आमुष्मिका करता कर्म नाही. शरीर रक्षणा करता कर्म नाही, परिग्रह रक्षणा करता कर्म नाही, विलासा करता कर्म नाही, म्हणजे ऐहिका करता कर्म नाही. आणि आता आपण विचार केल्याप्रमाणे स्वर्गा करता कर्म नाही, मोक्षा करता कर्म नाही, आत्मशुद्धी करता कर्म नाही, म्हणजे देहशुद्धी, चित्तशुद्धी किंवा आत्मशुद्धी करता कर्म नाही, म्हणजे महात्म्याला आमुष्मिका करताही कर्म करण्याची गरज नाही. मग स्वार्थ क्रियामध्ये ऐहिक किंवा आमुष्मिक कोणत्याही हेतूने कर्म करण्याची महात्म्याला गरज जर नाही तर महात्मा कर्म करेल का? करत नाही. आणि महात्मा कर्म करत नाही याचा अर्थ काय? कर्माचा संन्यास करतो. कर्म आणि संन्यास्यती. आता कर्माचा त्याग त्या महात्म्याने केल्याच्या नंतर कर्माचा त्याग ज्ञानाकडे आहे, भक्ताकडे आहे. कर्मत्यागी ज्ञानी आहे, कर्मत्यागी महात्मे आहे, भक्त सुद्धा आहे. ऐका, त्याच्या पुढचं चिंतन आहे तर तो निर्द्वंद्व भवती. तो महात्मा निर्द्वंद्व होतो, वेदाचा त्याग करतो, वेदान अपि संन्यस्यति आणि केवलम अविच्छिन्नानुरागम लभते. हे तीन हेतू माया तरणाकरता लागणाऱ्या तीन अवस्था ज्ञानी आणि भक्ताकडे कशा आहेत ते पाहत पाहत अभंगात सांगितलेली नामानं कृतार्थ झालेल्याची उदाहरणं वगैरे पाहिजे. उद्याला पाहू. पुढच्या रिकवर